सध्या एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर आणि RSS BJP यांच्या समर्थकांमध्ये एक्सच्या ग्रोक या AI वरून संघर्ष होताना दिसतोय। अशातच हा संघर्ष आता सरळ केंद्र सरकार सोबत सुरू झालाय। एक्स कंपनीने भारत सरकार विरोधात एक याचिका दाखल केली आहे। एक्स ही एक मोठी सोशल मीडिया कंपनी आहे जी पूर्वी ट्विटर या नावाने ओळखली जात होती। ही कंपनी सध्या भारत सरकारशी कायदेशीर लढाई लढत आहे। का? कारण त्यांचं म्हणणं आहे की सरकार सोशल मीडियावर सेन्सॉरशिप लादत आहे आणि तेही चुकीच्या पद्धतीने। चला तर मग हे प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। एक्सने कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की भारत सरकार सूचना तंत्रज्ञान कायद्याचा म्हणजेच IT कायद्याच्या एका विशिष्ट भागाचा कलम 79(3)B चा चुकीचा वापर करत आहे। या कायद्यामुळे सरकार सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट किंवा कोणतीही माहिती हटवण्याचा आदेश देऊ शकते। पण एक्स म्हणतंय की सरकार हे अधिकार स्वतःच्या मनाप्रमाणे वापरत आहे, ज्यामुळे लोकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत आहे। एक्सचा असा दावा आहे की सरकार एक खास पोर्टल तयार करून त्याद्वारे सामग्री हटवण्याचे आदेश देत आहे। हे पोर्टल भारतीय सायबर क्राइम समन्वय केंद्र चालवत आहे, पण यात कायदेशीर प्रक्रिया पाळली जात नाही असं एक्सचं म्हणणं आहे। 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने श्रेया सिंगल प्रकरणामध्ये असं स्पष्ट केलं होतं की सामग्री हटवायची असेल तर योग्य प्रक्रिया किंवा IT कायद्याच्या कलम 69A चा वापर करावा लागेल, परंतु केंद्र सरकार तसं करत नाहीये असं एक्सचा आरोप आहे। एक्सचं असंही म्हणणं आहे की हा कायदा खूपच अस्पष्ट आहे, त्यामुळे त्यांना समजत नाही की कोणती सामग्री ठीक आहे आणि कोणती ठीक नाही। जर ते चुकले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि जर सरकारने जास्तच सावधगिरी बाळगली तर लोकांचे बोलण्याचे स्वातंत्र्य दाबले जाईल। याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायावरही होतोय, कारण भारतात त्यांचे लाखो युजर्स आहेत। एक्सला असं वाटतंय की भारताच्या या कृतीमुळे त्यांचं नुकसान होत आहे आणि लोकांचा सोशल मीडियावरचा विश्वासही कमी होईल। या याचिकेची पुढील सुनावणी 27 मार्च 2025 रोजी होणार आहे। सरकारचं म्हणणं आहे की त्यांनी अजून तरी एक्सवर कोणतीही मोठी कारवाई केलेली नाही। हे प्रकरण मोठं आहे कारण यात बोलण्याचं स्वातंत्र्य आणि सरकारचे अधिकार यांचा समतोल आहे। तुम्हाला काय वाटतं? ही लढाई काय निकाल देईल? काय खरंच तुमच्या आमच्या बोलण्यावर सोशल मीडिया वापरावर बंदी येईल का? हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा।